नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 2000 सालासाठीचे जे पद्म पुरस्कार नुकतेच काय झालेले आहेत, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पूर्वसंध्येला म्हणजेच जाहीर झालेले आहेत, त्याच्यावरती आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्याच्या हिस्ट्रीपासून तर कोणत्या व्यक्तींना आणि कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार भेटलेले आहेत, हे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. काय असतं मित्रांनो, परीक्षेमध्ये मी पद्म अवॉर्डवरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. ह्या व्यक्तीचे निधन कधी झाले, ही व्यक्ती कोणत्या फील्डशी रिलेटेड आहेत, या व्यक्ती कोणत्या राज्याशी बिलॉंग करतात, याच्यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न पाहायला मिळतात. त्याच्यामुळं आपण स्टार्टिंगपासून सर्व माहिती पाहणार आहोत. पुरस्काराचे स्वरूप, इतिहास आणि निवड कोणामार्फत केली जाते. तर काय आहे मित्रांनो, हे पद्म पुरस्काराचा इतिहास आणि स्वरूप पाहूया. स्थापना कधी झाली ती भारत सरकारने 1954 साली. अगोदर भारतरत्न आणि पद्मविभूषण असे 2 पुरस्कार, नागरी पुरस्काराची काय केली ती सुरुवात केली ती. नंतर 1955ला काय केलं तर नामांकन करण्यात आलं. पद्म पुरस्काराचे पहिला, दुसरा आणि तिसरा असे 3 वर्ग होते. नंतर 8 जानेवारी 1955ला काय केलं तर नामांकन करून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 3 वेगवेगळे कॅटेगरीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. आता पुरस्काराचे स्वरूप पाहिलं तर काय आहे, राष्ट्रपतीची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र, सनद आणि एक पदक देऊन काय करण्यात येतं, गौरवण्यात येतं. आणि निवड प्रक्रिया कधी असते, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 जानेवारीला नावाची घोषणा केली जाते. आणि दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जातो. हा आपल्या भारत देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक सन्मान आहे. आणि पद्म पुरस्काराची निवड कोणाद्वारे केली जाते, पद्म पुरस्कार समिती स्थापन केली जाते एक. दरवर्षी पंतप्रधान यांची एक समिती स्थापन करतो आणि त्याच्यानंतर एक अध्यक्ष, कॅबिनेट सचिव असतात त्याच्यामध्ये, आणि सदस्य, केंद्रीय गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती असतात. शिफारस प्रक्रिया, त्याच्यानंतर अंतिम मंजुरी दिली जाते. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जाते पुरस्कार. नंतर पुरस्काराचे स्वरूप हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे. पुरस्कार 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दिला जातो. तर पहिली श्रेणी कोणती आहे, पद्मविभूषण, विलक्षण आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. आणि दुसरी कोणती असणार आहे, पद्मभूषण, उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी दिला जातो. नंतर तिसरा पद्मश्री, कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि क्षेत्रे जर पाहिले तर हे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात दिला जातो, जसं की कला असेल, सामाजिक कार्य असेल, सार्वजनिक घडामोडी असतील, विज्ञान आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी असेल, व्यापार, औषधोपचार, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा असेल, नागरी सेवा असेल, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आणि घोषणा दरवर्षी कधी केली जाते, प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी घोषणा केली जाते. आता 2026च्या पद्म पुरस्काराचे आपण ठळक वैशिष्ट्ये पाहू. हा पुरस्कार एकूण किती 131 व्यक्तींना दरवर्षी दिला जातो. त्यामध्ये 2 जोडी आहेत, म्हणजे 2 कपल असणार आहेत त्याच्यामध्ये, फॅमिली. आता हे पुरस्कारचे वर्गीकरण म्हटलं तर हा पुरस्कार पद्मविभूषण आपल्या 5 व्यक्तींना दिलेला आहे, पद्मभूषण 13 व्यक्तींना दिलेला आहे आणि पद्मश्री 131 व्यक्तींना दिलेला आहे. आता विविधता आणि विशेष श्रेणी म्हटलं तर काय आहे, महिलांना 19 पुरस्कार भेटले आहेत, किती 19. आणि परदेशातील NRI परदेशी व्यक्ती असतील त्यांना किती भेटलेलं आहे, 6 पुरस्कार दिलेले आहेत टोटल, हे ध्यानात ठेवायचं आहे. आणि मरणोत्तर जर म्हटलं तर 16 व्यक्तींना काय झालेलं आहे, मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आणि हे पुरस्कार दरवर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती भवन येथे समारंभ काय केला जातो, राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केला जातो. आता विशेष बाब म्हणजे काय मित्रांनो, महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार भेटलेले आहेत. महाराष्ट्र 1 नंबरला असणार आहे, 15 पुरस्कार भेटले आहेत. त्याच्यामध्ये 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री. आपण पुढं पाहणारच आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान माहिती आहे याच्यामध्ये, जेणेकरून तुमच्या परीक्षेला एकही प्रश्न सुटणार नाही आहे. तुम्हाला पाहिल्याच्या नंतर लगेच आन्सर आलं पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 ते 3 वेळेस व्हिडिओ पहा, पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन
करत चला, बुक वही पेन घेऊन बसा सोबत. थर्ड काय असणार आहे, उत्तर प्रदेशला किती भेटले आहेत, 11 पुरस्कार. पश्चिम बंगालला 11 पुरस्कार भेटले आहेत आणि केरळला 5 पुरस्कार भेटलेले आहेत, 9 पुरस्कार भेटले आहेत. आता पद्मविभूषण जे 5 व्यक्तींना भेटलेले आहेत त्याची आपण सर्व इथं माहिती दिलेली आहे. श्रेणी दिलेली आहे इथं खाली. श्रेणी पद्मविभूषणची श्रेणी असणार आहे. 5 व्यक्ती आहेत. व्यक्तींचे नाव, क्षेत्र, राज्य आणि त्यांचे छायाचित्र दिलेले आहेत. हे तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. मी व्यवस्थित माहिती सांगतो. मेन पॉईंट काय करा, नोट डाऊन करा. आता श्री धर्मेंद्र सिंग देवल यांना काय झालेलं आहे, मरणोत्तर पुरस्कार भेटलेला आहे. क्षेत्र जर विचारलं तर काही कला क्षेत्राशी बिलॉंग करतात ते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. इथं इमेज दिलेले आहे. आता धर्मेंद्र यांना आपण काय बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखतो त्यांना, आणि त्यांना प्रतिष्ठित काय झालेलं आहे, 2012मध्ये पद्मभूषण पुरस्कार पण भेटलेला आहे. आणि जो आत्ताचा जो आपण 2026चा जो पाहतोय पद्मविभूषण पुरस्कार त्यांना भेटलेला आहे आणि त्यांना बॉलिवूडचे ही मॅन म्हणून पण आपण ओळखतो. नंतर सेकंड काय असणार आहे, श्री V.S. अच्युतानंदन यांना पण मरणोत्तर भेटलेला आहे. सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी आहेत ते आणि केरळ या राज्याशी काय करतात ते बिलॉंग करतात. ते केरळचे काय आहेत, माजी मुख्यमंत्री असणार आहेत. 2006 ते 2011मध्ये ते केरळचे काय राहिलेले आहेत, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे ते काय असणार आहेत, संस्थापक होते. त्यांनी काय केलं तर मित्रांनो, कामगार हक्क, जमिनी सुधारणा चळवळी आणि पर्यावरण रक्षण आणि भ्रष्टाचाराविरुद्ध काय केलं तर त्यांनी एक मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आणि विशेष म्हणजे ते केरळ विधानसभेतील सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेते होते आणि वयाच्या त्यांच्या 101व्या वर्षी काय झालेलं आहे, निदान झालेलं आहे. हे एक तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. कितव्या वर्षी, वयाच्या 101व्या वर्षी त्यांचं निदान झालेलं आहे. आता तिसरे पाहूया आपण. तिसरे काय आहेत, श्री K.T. थॉमस यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी बिलॉंग करतात ते आणि केरळ या राज्याचे आहेत. तर ते भारताचे काय राहिलेले आहेत, आपले सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टचे माजी न्यायाधीश होते ते आपल्या सुप्रीम कोर्टचे. आणि त्यांनी काय केलेलं आहे, महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत, ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय, जसे की राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची शिक्षेची पुष्टी करणे, गुन्हेगारी कायद्यावर महत्त्वपूर्ण भाष्य करणे, हे त्यांचे महत्त्वपूर्ण निर्णय होते. आणि विशेष म्हणजे कायद्याच्या क्षेत्रातील त्यांना उत्कृष्ट योगदानाबद्दल काय झालेलं आहे, यापूर्वी 2007मध्ये पद्मभूषण पुरस्कार सुद्धा काय झालेला आहे, भेटलेला आहे. हे एक ध्यानात ठेवायचं आहे. कधी 2007मध्ये पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे राजीव गांधी हत्याकांडातील दोषींना त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षेसाठी महत्त्वपूर्ण त्यांनी निर्णय घेतले होते. आता फोर्थ पाहूया आपण. फोर्थ कोण आहेत, श्री P. नारायणन आहेत. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी बिलॉंग करतात आणि ते केरळचे आहेत. कोण, श्री P. नारायणन. ते कोण होते, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आहेत. त्यांनी 10हून अधिक काय केलेले आहेत, पुस्तके लिहिलेले आहेत. त्यांचं मेन म्हणजे जन्मभूमी हे वृत्तपत्र जे आहे त्यांचे काय आहेत, ते संस्थापक आहेत. नंतर कोण आहेत, श्रीमती N. राजम कला उत्तर प्रदेश या राज्याशी बिलॉंग करतात. तर त्यांनी काय केलेलं आहे, भारतीय शास्त्रीय जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत. एक जगप्रसिद्ध काय आहेत, त्या महान शास्त्रीय व्हायोलिन वादक आहेत. ठीक आहे, तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, व्हायोलिन वादक आहेत त्या. आणि त्यांनी काय केलेलं आहे, बनारस हिंदू विद्यापीठ जे आहेत संगीत विभागाच्या काय राहिलेल्या आहेत, प्राध्यापक आणि डीनसुद्धा राहिलेले आहेत. हे एक आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. आता नंतर आपण काय करूया मित्रांनो, पद्मभूषण पुरस्कार पाहूया. पद्मभूषण 13 व्यक्तींना भेटलेलं आहे. इथं किती, 13 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार. त्यांचे श्रेणी, नाव, क्षेत्र आणि राज्य छायाचित्र आहेत इथं. तर पहिला कोण आहेत, श्रीमती अलका याज्ञिक, कला महाराष्ट्राशी आहेत. कोण, श्रीमती अलका याज्ञिक, कला महाराष्ट्र यांना पद्मभूषण पुरस्कार 2026मध्ये भेटलेला आहे. त्यांनी 1990 ते 2000च्या साली हिंदी फिल्ममध्ये खूप गाणे गायलेले आहेत. नंतर भगतसिंग कोश्यारी जे आहेत, सार्वजनिक व्यवहार उत्तराखंड या राज्याशी काय आहेत, ते बिलॉंग करतात. आणि आपले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. कोण, श्री भगतसिंग कोश्यारी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत. आणि ते उत्तराखंडचे काय आहेत, माजी मुख्यमंत्री सुद्धा होते. हे एक तुम्ही नोट डाऊन करा. मुख्यमंत्री कुडाले होते, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री पण होते. नंतर श्री कलिपती R. पलानीस्वामी
औषध मेडिसिन क्षेत्राशी त्यांना काय झालेलं आहे, पद्मभूषण पुरस्कार भेटला आहे आणि तामिळनाडू या राज्याशी काय करतात, ते बिलॉंग करतात. 4 दशकापासून त्यांनी काय केलेलं आहे, अधिक अनुभव होता त्यांना. पचन संस्थेचे काय ते एक तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ते वरिष्ठ सल्लागारसुद्धा आहेत आणि त्यांनाच 2015मध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. कुणाला? श्री कलिपत्ती आर पलानीस्वामी यांना मेडिसिन क्षेत्राशी तामिळनाडू या राज्याशी बिलॉंग करतात. 2015मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे, हे एक ध्यानात ठेवा. नंतर श्री मामुट्टी कला आणि केरळ या राज्याशी काय आहेत, ते बिलॉंग करतात. कोण? श्री मामुट्टी केरळ या राज्याशी काय करतात, बिलॉंग करतात. ते एक मल्याळम सिनेमातील काय आहेत, एक सुपरस्टार आहेत. मल्याळम सिनेमातील कोण आहेत, एक सुपरस्टार आहेत आणि त्यांचे एक आयकॉन ज्यांना अभिनय प्रवास 5 दशकापासून काय आहेत अधिक चाललेला आहे. 400हून अधिक त्यांनी चित्रपटामध्ये काय केलेलं आहे, एक कामगिरी बजावलेली आहे. नंतर डॉक्टर नोरी दत्तात्रेयडू औषध मेडिसिन. कोण? डॉक्टर नोरी दत्तात्रेयडू आणि ते अमेरिका या देशातील आहेत. युनायटेड स्टेट्स अमेरिकामध्ये राहतात. एक ते जगप्रसिद्ध काय आहेत, भारतीय अमेरिकन रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, म्हणजेच कर्करोग तज्ज्ञ आहेत ते. आणि त्यांना 2007मध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, पद्मभूषण पुरस्कारसुद्धा भेटलेला आहे. कधी? 2007मध्ये पद्मभूषण पुरस्कार. आणि आत्ता आपण काय पाहतो, पद्मभूषण. ठीक आहे, चला पुढलं पाहूया आपण. पियुष पांडे यांना मरणोत्तर काय झालेलं आहे, कला क्षेत्राचे आहेत आणि महाराष्ट्र या राज्याशी ते काय करतात, बिलॉंग करतात. श्री पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. आणि ते काय म्हणतात त्यांना, भारतीय जाहिरातीचे कोण आहेत, ते जनक आहेत. भारतीय जाहिराती क्षेत्रातील एक जनक आहेत. त्यांनी 4 दशकाहून अधिक काळ काय केलेलं आहे, मोठे योगदान दिलेले आहे. जसे की फेविकॉल, कॅडबरी डेअरी मिल्क आणि एशियन पेंट्स या जाहिरातीद्वारे त्यांनी भारतीयांना काय केलं आहे, सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेलं आहे. कुणाला? पियुष पांडे यांना मरणोत्तर काय झालेलं आहे, पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. नंतर श्री SKM महिला धन सामाजिक कार्य तामिळनाडूची आहेत ते, तर त्यांना पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, ग्रामीण विकास, शिक्षण संस्था आणि आरोग्य सेवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि ते वर्ल्ड कम्युनिटी सर्व्हिस सेंटर आणि इरॉड कंझ्युमर प्रोडक्शन सेंटरच्या माध्यमातून त्यांनी 3000हून अधिक गावामध्ये योग, ध्यान आणि आरोग्य शिबिरसुद्धा आयोजित केलते, हे ध्यानात ठेवायचं आहे. नंतर 8 नंबरला शतवधानी आर गणेश कला क्षेत्राशी काय आहेत, ते बिलॉंग करतात आणि कर्नाटक या राज्याचे आहेत. अवधाना या प्राचीन कला प्रकाराचे प्रख्यात विद्वान आणि मास्टर आहेत. ते कोण? शतवधानी आर गणेश. अवधाना हे एक नोट डाऊन करा, अवधाना. ठीक आहे, हे एक महत्त्वपूर्ण आहे. नंतर शिबू सोरेन मरणोत्तर यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी त्यांना भेटला आहे आणि झारखंड या राज्याशी बिलॉंग करतात. आणि ते झारखंडचे माजी मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ भारतीय राजकारणी होते. झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे ते कोण होते, संस्थापक होते. झारखंड राज्याच्या निर्मिती चळवळीतील त्यांना महत्त्वपूर्ण नेतृत्वासाठी ओळखले जाते आणि त्यांना मरणोत्तर काय झालेलं आहे मित्रांनो, पद्मभूषण पुरस्कार भेटलेला आहे. नंतर श्री उदय कोटक व्यापार आणि उद्योग क्षेत्र महाराष्ट्राचे आहेत. ते महिंद्रा कोटक जी बँक आहे, महिंद्रा कोटक बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगातील त्यांना महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा सन्मान दिला गेला आणि ओळखलं जातं त्यांना. नंतर श्री VK मल्होत्रा जे आहेत, मरणोत्तर भेटलेलं आहे, सार्वजनिक व्यवहार आणि दिल्लीचे आहेत. ते त्यांना भारतीय पक्ष BJPचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीतील राजकारणी प्रमुख म्हणून पण ओळखले जाते. दिल्लीचे पहिले ते कोण होते, मुख्य कार्यकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिलर होते. खासदार आणि आमदार म्हणून सुद्धा ते दिल्लीचे राहिलेले आहेत, हे ध्यानात ठेवा. नंतर श्री वेलापल्ली कोण? नंतर श्री वेलापल्ली नटेशन सार्वजनिक व्यवहार केरळ या राज्याशी बिलॉंग करतात. ते केरळमधील
प्रभावशाली SNDP योगम आणि SN ट्रस्टचे सरचिटणीस राहिलेले आहेत. त्यांनी एजवा समाजाच्या उन्नतीसाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी मोठे कार्य केलेले आहेत. शिक्षण संस्था उभारण्यात आणि सामाजिक कार्य करण्यात त्यांचं एक काय राहिलेलं आहे, मोठे योगदान राहिलेलं आहे. कोणाचं? वेलापल्ली नटेसन यांचं. नंतर श्री विजय अमृतराज क्रीडा आणि ते अमेरिकेशी बिलॉंग करतात. कोण? विजय अमृतराज. एक प्रसिद्ध भारतीय माजी व्यावसायिक आणि टेनिसपटू म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. क्रीडा प्रशासक त्यांनी भारतासाठी डेव्हिस कपमध्ये महत्त्वपूर्ण काय केलेलं आहे, कामगिरी केलेली आहेत असं ध्यानात ठेवा. विजय अमृतराज टेनिसपटू आहेत आणि डेव्हिस कपमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. आता मित्रांनो, आपण 113 पद्मश्री पुरस्कार पाहणार आहोत. श्रेणी दिलेले आहे, पद्मश्री नाव दिलेलं आहे, व्यक्तीचे क्षेत्र दिलेलं आहे आणि राज्य आणि देश. तर मी काय करतो, फटाफट रिव्हिजन करतो, म्हणजे नाव वाचतो, क्षेत्र वाचतो आणि राज्य वाचतो. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, डबल ऐका आणि नाही तर नोट डाऊन करा, लिहून ठेवा. पण काय खूप सारे व्यक्ती आहेत, 113 व्यक्ती आहेत मित्रांनो. हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणं म्हणजे आपला 1 घंट्याचा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे मी फटाफट नाव वाचतो, क्षेत्र वाचतो आणि राज्य वाचतो. कारण महत्त्वाची व्यक्ती आपण आता त्यांची डिटेल पाहिली अगोदरच. आता हे आपण उरलेले पद्मश्री जे पुरस्कार आहेत 113 व्यक्ती, त्यांचे आपण नाव, क्षेत्र आणि राज्य पाहणार आहोत. फर्स्ट आहेत श्री A.E. मथुनायगम, विज्ञान आणि अभियांत्रिकी केरळ. श्री अनिल कुमार रस्तोगी, कला उत्तर प्रदेश. श्री अंके गोंडा M, समाजकार्य कर्नाटक. श्रीमती अर्मिंडा फर्नांडिस, औषधोपचार मेडिसिन महाराष्ट्र. श्री अरविंद वैद्य, कला गुजरात. श्री अशोक खाडे, व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र. श्री अशोक कुमार सिंग, विज्ञान आणि अभियांत्रिकी उत्तर प्रदेश. श्री अशोक कुमार हलदार, साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल. श्री बलदेव सिंग, क्रीडा पंजाब. मित्रांनो, हे आपण पद्मश्रीचे पूर्ण व्यक्ती पाहतो, कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही स्क्रीनशॉट काढा वाटलं असतं, नाही तर व्हिडिओ स्टॉप करून पहा. श्री भगवदास रेकवार, क्रीडा मध्य प्रदेश. श्री भारतसिंग भारती, कला बिहार. श्री भिकल्या लाडक्या धिंडा, कला महाराष्ट्र. श्री बिस्वाबंधू मरणोत्तर, कला बिहार. श्री ब्रिजलाल भट, समाजकार्य जम्मू आणि काश्मीर. श्री बुद्ध रश्मी मणी, इतर पुरातत्व उत्तर प्रदेश. डॉक्टर बुधरी ताती, समाजकार्य छत्तीसगड. श्री चंद्रमौली गद्दमानुगू, विज्ञान आणि अभियांत्रिकी तेलंगणा. श्री चरण हेम्ब्रम, साहित्य आणि शिक्षण ओडिसा. श्री चिरंजीलाल यादव, कला उत्तर प्रदेश. श्रीमती दीपिका रेड्डी, कला तेलंगणा. श्री धार्मिक लाल चुन्नीलाल पंड्या, कला गुजरात. श्री गद्दे बाबू राजेंद्र प्रसाद, कला आंध्र प्रदेश. श्री गफरुद्दीन मेवाती जोगी, कला राजस्थान. श्री गंभीर सिंग यंजॉन, साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल. श्री गरिमला बालकृष्ण प्रसाद, मरणोत्तर, कला आंध्र प्रदेश. श्रीमती गायत्री आणि रंजनी बालसुब्रमण्यम, जोडी. मित्रांनो, हे जोडीचे पुरस्कार एकच काउंट केला जातो, हे ध्यानात ठेवायचं आहे. डबल काउंट केला जात नाही. जी जोडी आहे ड्यूमध्ये एकच काउंट केला जातो. आणि काय थोडे प्रोनाऊन्सिएशन थोडे डिफिकल्ट आहेत थोडेसे, त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका. व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढा, व्यवस्थित रीड करा किंवा व्हिडिओ रिपीट पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा डाऊट आणखीन क्लिअर होईल. 1 ते 2 वेळेस व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमचा डेफिनेटली काहीच डाऊट राहणार नाही. ओके, ठीक आहे, चला. श्री गोपाल जी त्रिवेदी, विज्ञान आणि अभियांत्रिकी बिहार. श्री गुदुरू वेंकटराव, औषधोपचार तेलंगणा. श्री HV हंडे, औषधोपचार तामिळनाडू. श्री हॅली और, समाजकार्य मेघालय. श्री हरी माधव मुखोपाध्याय, मरणोत्तर, कला पश्चिम बंगाल. श्री हरिचरण सौकिया, कला आसाम. कुमार हरमनप्रीत कौर भुल्लर, क्रीडा पंजाब. श्री इंद्रजीत सिंग सिंधू, समाजकार्य चंदीगड. श्री जनार्दन बापूराव बोथे, समाजकार्य महाराष्ट्र. श्री जोगेश देऊरी, इतर कृषी आसाम. श्री जुझर वासी, विज्ञान आणि अभियांत्रिकी महाराष्ट्र. श्री ज्योतिष देबनाथ, कला पश्चिम बंगाल. श्री के पजानीवेल, क्रीडा पुदुचेरी. श्री के रामास्वामी, विज्ञान आणि अभियांत्रिकी तामिळनाडू. श्री के विजयकुमार, नागरी सेवा तामिळनाडू. श्री कबींद्र प्रोकायस्त, मरणोत्तर, सार्वजनिक व्यवहार. श्री कैलास चंदपंत, साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश.
श्रीमती कलामंडलम विमला मेनन कला केरळ, श्री केवल कृष्ण ठकराल औषधोपचार उत्तर प्रदेश, श्री खेमराज सुंदरियाल कला हरियाणा, श्रीमती कोल्लाकल देवकी अम्माजी समाजकार्य केरळ, श्री कृष्णमूर्ती बालसुब्रमण्यम विज्ञान आणि अभियांत्रिकी तेलंगणा, श्री कुमार बोस कला पश्चिम बंगाल, श्री कुमार सामी थंगराज विज्ञान आणि अभियांत्रिकी तेलंगणा, प्राध्यापक डॉक्टर लार्स ख्रिश्चन कोच कला जर्मनी, श्रीमती ल्युड मिला व्हिक्टर रोना खोखलोवा साहित्य आणि शिक्षण गर्सिया, श्री माधवन रंगनाथन कला महाराष्ट्र, श्री मंगती मुरली मोहन कला आंध्र प्रदेश, श्री महेंद्र कुमार मिश्रा साहित्य आणि शिक्षण ओडिसा, श्री महेंद्रनाथ रॉय साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल, श्री ममिदालाल जगदेश कुमार साहित्य आणि शिक्षण दिल्ली, श्रीमती मंगला कपूर साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश, श्री मीर हाजीबाई कासमभाई कला गुजरात, श्री मोहन नगर समाजकार्य मध्य प्रदेश, श्री नारायण व्यास इतर पुरातत्व मध्य प्रदेश, श्री नरेश चंद्रदेव वर्मा साहित्य आणि शिक्षण त्रिपुरा, श्री निलेश विनोद चंद्र मांडेलावाल समाजकार्य गुजरात, श्री नुरुद्दीन अहमद कला आसाम, श्री ओथुवार थिरुथानी स्वामीनाथन कला तामिळनाडू, डॉक्टर पद्म गुरमेट औषधोपचार लडाख, श्री पालकोंडा विजय आनंद रेड्डी औषधोपचार तेलंगणा, श्रीमती पोखिला लेखतेपी कला आसाम, डॉक्टर प्रभाकर बसव प्रभू कोरे साहित्य आणि शिक्षण कर्नाटक, श्री प्रतीक शर्मा औषधोपचार अमेरिका, श्री प्रवीण कुमार क्रीडा उत्तर प्रदेश, श्री प्रेमलाल गौतम विज्ञान आणि अभियांत्रिका हिमाचल प्रदेश, श्री प्रोशनजीत चॅटर्जी कला पश्चिम बंगाल, डॉक्टर पुनिया मूर्ती नटराजन औषधोपचार तामिळनाडू, श्री आर कृष्णन मरणोत्तर भेटलेला आहे कला तामिळनाडू, श्री RVS मनी नागरी सेवा दिल्ली, श्री रबिल टुड्डू साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल, श्री रघुपात सिंग यांना मरणोत्तर भेटलेला आहे इतर कृषी उत्तर प्रदेश, श्री रघुवीर तुकाराम खेडकर कला महाराष्ट्र, श्री राजस्थपती कालीअप्पा गोंडर कला तामिळनाडू, श्री राजेंद्र प्रसाद औषधोपचार उत्तर प्रदेश, श्री रामा रेड्डी मामिमिदी मरणोत्तर पशुसंवर्धन तेलंगणा, श्री राममूर्ती श्रीधर इतर रेडिओ प्रसारण दिल्ली, श्री रामचंद्र गोडबोले आणि कु सुनीता गोडबोले जोडी औषधोपचार छत्तीसगड, श्री रतिलाल बोरीसागर साहित्य आणि शिक्षण गुजरात, श्री रोहित शर्मा क्रीडा महाराष्ट्र, श्रीमती SG सुशीलम्मा सामाजिक कार्य कर्नाटक, श्री सांगुसॉंग यस पोंगेनर कला नागालँड, संत निरंजन दास इतर अध्यात्मवाद पंजाब, श्री शरद कुमार पत्रकला ओडिसा, श्री सरोज मंडळ औषधोपचार पश्चिम बंगाल, श्री सतीश शाह मरणोत्तर कला महाराष्ट्र, श्री सत्यनारायणन नोवाल व्यापार आणि उद्योग महाराष्ट्र, श्रीमती सविता पुनिया क्रीडा महाराष्ट्र, प्राध्यापक शफी शोक साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर, श्री शशी शेखर वेपटी साहित्य आणि शिक्षण कर्नाटक, श्री रंग देवाबा लाड इतर कृषी महाराष्ट्र, श्रीमती सुभा व्यंकटेश अयंगार विज्ञान आणि अभियांत्रिकी कर्नाटक, श्री श्याम सुंदर औषधोपचार उत्तर प्रदेश, श्री सीमांचल पात्रो कला ओडिसा, श्रीमती शिवशंकरी साहित्य आणि शिक्षण तामिळनाडू, डॉक्टर सुरेश हनगवाडी औषधोपचार कर्नाटक, स्वामी ब्रह्मदेवजी महाराज सामाजिक कार्य राजस्थान, श्री TT जगन्नाथन यांना मरणोत्तर व्यापार आणि उद्योग क्षेत्र कर्नाटक, श्री तागाराम भील कला राजस्थान, श्री तरुण भट्टाचार्य कला पश्चिम बंगाल, श्री टेची गुबिन सामाजिक कार्य अरुणाचल प्रदेश, श्री तिरुवारूर भक्तवत्सलम कला तामिळनाडू, श्रीमती तृप्ती मुखर्जी कला पश्चिम बंगाल, श्री विजीनाथन कामकोटी विज्ञान आणि अभियांत्रिकी तामिळनाडू, श्री वेंपटी कुटुंबशास्त्री साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश, श्री व्लादिमीर मेस्ताविरिस विली मरणोत्तर भेटलेला आहे क्रीडा जॉर्जिया, आणि शेवटचा 113वा पद्मश्री असणार आहे श्री युम्माम जात्रा सिंग यांना मरणोत्तर कला आणि मणिपूर. मित्रांनो, हे DO म्हणजे जोडीच्या केसमध्ये एकच पुरस्कार काउंट केला जातो. आणि आपण आता महाराष्ट्रातला थोडा ओव्हरव्ह्यू पाहूया 2 मिनिटांमध्ये. आता पद्मभूषण
एकच भेटलेला आहे. श्री धर्मेंद्र सिंग देओल यांना मरणोत्तर भेटलेलं आहे. त्यांना बॉलिवूडचे हिमॅन म्हणून ओळखलं जातं. हे आपण आत्ताच पाहितलं, ध्यानात ठेवा. नंतर 3 पद्मभूषण भेटलेले आहेत. कोणाकोणाला? अलका याज्ञिक, श्री पियुष पांडे यांना मरणोत्तर भेटलेलं आहे. श्री उदय कोटक यांना भेटलेलं आहे. आणि 11 काय झालेले आहेत? पद्मश्री 11 भेटलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्मिंडा फर्नांडिस, श्री अशोक खाडे, श्री भिकल्या लाडक्या धिंडा, श्री जनार्दन बापूराव बोथे, श्री जुझर वासी, श्री माधवन रंगनाथन, श्री रघुवीर तुकाराम खेडकर, श्री रोहित शर्मा, श्री सतीश शहा यांना मरणोत्तर भेटलेला आहे. श्री सत्यनारायणन नोवाल आणि श्रीरंगन देवबा लाड यांना भेटलेले आहेत. मित्रांनो, हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप तुमच्या महत्त्वाचे पद्म आवड आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस रिपीट पहा, जेणेकरून अजिबात डाऊट राहणार नाही आहे. चला तर आज आपण इथेच थांबूया. ही जर माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अभ्यास करत राहा. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.